Hello everybody, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6, 7 and 8. So, do like, share and subscribe my channel SV's English Teaching. Now, let us read and explain the story para by para. So, page number 31, The House Builder. This is a story of a mason who worked for a building contractor. He एका mason means a person who builds with stones, bricks and cement. सिमेंट, विटा आणि दगडी यांच्या साह्याने बांधकाम करणारी व्यक्ती. आपल्या भाषेत आपण त्या व्यक्तीला गवंडी म्हणतो, मॅसन. हू वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. एका इमारतींच्या ठेकेदाराच्या हाताखाली किंवा त्या ठेकेदारासाठी हा गवंडी काम करायचा. द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. पास्ट टेन्स ऑफ स्ट्राइव्ह. स्ट्रोव इट मीन्स मेड ग्रेट एफर्ट्स. तो नेहमी असेच प्रयत्न करायचा की आपलं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल, अशा पद्धतीनेच त्याचे प्रयत्न असायचे. As soon as a house had been designed by the architect, the details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. एकदा का आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद, वास्तुस्थापत्य विशारद, की त्याने एकदा की जो घरांच्या बांधकामाचे नकाशे काढण्याचं काम करतात आणि त्यांनी एकदा नकाशे काढले आणि इंजिनियर म्हणजे अभियंत्याने एकदा का त्या कामाचं फायनलायझेशन केलं म्हणजे निश्चित केलं की त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच तो ठेकेदार त्या इमारतीची, ते इमारत बांधण्याची पूर्ण जबाबदारी तो या गवंड्यावर टाकून द्यायचा. The mason would then, without wasting any time, start his work. आणि तो गवंडी कुठलाही वेळ वाया न घालवता त्याच्या कामाला सुरुवात करायचा. He would take great interest in his work of building and do it with full dedication. आणि त्याचं कामही तो तितक्याच, त्याचं कामाला त्याचं समर्पण तितकंच असायचं. त्याचं समर्पण तेवढंच असायचं कामामध्ये आणि अतिशय मन लावून तो ते काम करायचा. ही मेड शुअर दॅट he used the best construction material of high quality. The measurements of the walls, doorways, arches, etc. आणि प्रत्येक गोष्टीत त्याचं योगदान, समर्पण असायचंच, योगदान चांगलंच असायचं. आणि तो खात्री करून घ्यायचा की या बांधकामामध्ये वापरलेलं जे काही साहित्य आहे, मटेरियल, ते चांगल्या गुणवत्तेचं असेल याच्याकडे त्याचा कल असायचा. द मेजरमेंट्स म्हणजे त्याने भिंती, दारं किंवा कमानी, डोअरवेज म्हणजे दारं, आर्चेस म्हणजे कमानी, यांची मापं सुद्धा तो अतिशय बारकाईने, काटेकोरपणे घ्यायचा. एटसेट्रा वेअर परफेक्ट अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. आणि तो जे काही बांधकाम करायचा त्या बांधकामाला तो एक चांगली अशी फिनिशिंग, अशी अगदी बोलकी फिनिशिंग, अतिशय सुबक, छान अशा पद्धतीने त्या कामाची तो फिनिशिंग करायचा. कुठलीही वास्तू तो बांधत असेल त्याची. द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन अँड द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि जो कोणी ते घर घेत असायचा, नवीन त्या घराचा मालक, तो ते नवीन बांधलेलं घर ते बघून त्याच्या अपेक्षेपेक्षा
जास्त समाधानी तो घरचा मालक होत असायचा. बिकॉज ऑफ द झिल अँड डिलिजन्स, लॉयल्टी अँड persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. आणि त्याच्या वरील या सर्व गुणांमुळे आणि त्याचा उत्साह, झिल, द ग्रेट एन्थुसियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट, त्याच्या प्रयत्नांमधला उत्साह, अँड डिलिजन्स मीन्स कॉन्स्टंट अँड केअरफुल एफर्ट्स, अगदी सातत्याने आणि काळजीपूर्वकपणे केलेले प्रयत्न, याच्यामुळे तो गवंडी डिमांडमध्ये होता. इन ग्रेट डिमांड म्हणजे त्याची मागणी जास्त होती आणि त्या ठेकेदाराकडे असा चांगला गवंडी होता, कारागीर होता, म्हणून त्या ठेकेदाराला जास्त घरं बांधण्याचे ठेके हे मिळत होते त्या गवंड्यामुळे. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. आणि याचा परिणाम म्हणून की याच कारणामुळे तो जो ठेकेदार होता, तो ठेकेदार रिकम्पेन्स्ड म्हणजे मोबदला देणे, त्या गवंड्याला त्याच्या कामाचा चांगला मोबदला देत होता, म्हणजे पगार देत होता चांगला. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. आणि कुठल्याही कमतरतेविना, कुठल्याही निष्काळजीपणाच्या विना तो गवंडी त्याच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करत होता त्या मिळणाऱ्या पगारातनं. The mason thus continued working with great devotion for many years. आणि अनेक वर्ष त्याने अशाच योगदानाने, डिवोशनाने त्याने काम केलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर. आणि जोपर्यंत तो आजोबा बनत नाही तोपर्यंत त्या गवंड्याने हे काम केलं. म्हणजे त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, त्या मुलाला पण मुलं झालेत तोपर्यंत. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रेन. आणि आता वय पण झालं होतं आणि त्याला असं वाटलं की आता आपलं वय झालं आहे आणि आता ही वेळ आली आहे की आपण आपल्या नातवांसोबत आता मुक्तपणे खेळण्यासाठी आपल्याला वेळ हवा, म्हणजे आपण आपल्या कामातून आता निवृत्त व्हायला हवं. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. आणि तो एक असा ठोस निर्णय घेणारा व्यक्ती होता. फर्म-माइंडेड म्हणजे कुठलेही निर्णय ठोसपणे घेणारा. आणि त्याने त्याच्या मालकाला म्हणजे त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला, ठेकेदाराला कळवलं की तो या घर बांधकामाच्या व्यवसायातून निवृत्त व्हायचं त्याने ठरवलंय असं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job. आणि खरोखर कोणालाही दुःख होईल, आपल्यातलाच एखादा चांगला साथीदार आपण जर गमावत असू, तो जर काम सोडणार असेल तर कोणालाही दुःख होईल. अगदी त्याच पद्धतीने त्या ठेकेदारालाही थोडंसं वाईट वाटलं, त्याचं मन नाराज झालं. मग त्याने त्या गवंड्याला विनंती केली की तू हा जॉब, हे काम सोडू नकोस म्हणून. बट टू नो अवेल म्हणजे त्याचा काही उपयोग झाला नाही. युजलेस, इट वॉज नन ऑफ यूज. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. आणि मग त्या गवंड्याने त्याचं मन त्याने बनवून घेतलं होतं, त्याची मानसिकता झाली होती की आपल्याला आता निवृत्त व्हायचं, म्हणून त्याने ते काम पुढे चालू ठेवण्याला नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. मग शेवटी त्या ठेकेदाराने एक त्याला अट घातली, म्हणजे त्याला राजी केलं एका गोष्टीसाठी. कुठल्या? की तो एक शेवटचं घर, एक खास त्याचं खास मागणी म्हणून एक शेवटचं घर त्या गवंड्याने बांधावं अशी विनंती किंवा या गोष्टीसाठी त्या ठेकेदाराने त्या गवंड्याला तयार केलं. द मॅसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर.
आणि त्या गवंड्याने अनविलिंगली, इच्छा नसताना ठेकेदाराने सांगितलं म्हणून त्याने त्या कामाचा स्वीकार केला, आनंदाने स्वीकार केला नाही. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल डिझाइन्ड हाऊस टू बी बिल्ड ॲज अ सॉट आफ्टर लोकेशन. आणि जी जागा होती अतिशय मोक्याची जागा होती आणि त्या ठिकाणी अतिशय सगळ्यात सर्वोत्तम असं डिझाईन असलेलं घर बांधण्याचं काम त्या गवंड्याला सांगण्यात आलं आणि ते बांधकाम सुरू झालं. However, the mason could not put his mind and heart in his work. The mason thought that it is our last work, so he didn't put his mind and heart in that work. म्हणजे त्याने त्याचं मन लावून आणि त्याच्या योगदानाने ते काम त्याने केलं नाही. फक्त पूर्ण करायचं म्हणून करायचं असं काम त्याने ते केलं. He did his work very roughly. त्याने त्याचं काम अतिशय ओबडधोबडपणे त्या ठिकाणी केलं. रफली अँड केअरलेसली, अगदी ओबडधोबडपणे आणि निष्काळजीपणे त्याने ते काम केलं. विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, योगदान दिलं नाही, त्याच्यात त्याने एवढा रस पण घेतला नाही, म्हणजेच मनापासून ते काम त्याने केलं नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. आणि आता त्याने बिल्डिंग मटेरियल इतर ठिकाणी वापरायचा अगदी जातीने लक्ष देऊन हाय क्वालिटीचा वापरायचा, तसं पण इथं वापरलं नाही, कमी दर्जाचं वापरलं. बट ही डिड नॉट केअर. आणि आता त्याला त्याच्याबद्दल काहीच घेणं देणं नव्हतं. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हॅस्ट अँड फायनली रिटायर. त्याचं शेवटचंच काम म्हणून त्याने अगदी कसं तरी ते काम पूर्ण केलं आणि त्याला तो निवृत्त व्हायचं म्हणून त्याने ते कसं तरी पूर्ण केलं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. अगदी अपेक्षित वेळेपेक्षा लवकर ते काम पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन्ड. वास्तविक या घराचं डिझाईन सगळ्यात उत्तम होतं असं असून सुद्धा अगदी ओबडधोबड कन्स्ट्रक्शन, त्यानंतर अगदी भिंती कशा तरी, त्याची फिनिशिंग जी काही आहे, बाह्य देखावा तो अगदी अजिबात व्यवस्थित असा नाही. एट द मॅसन डिड नॉट केअर. आणि तरी त्या गवंड्याला त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. नेहमीप्रमाणे घराचं बांधकाम पूर्ण झालं की त्या चाव्या तो गवंडी त्या ठेकेदाराकडे द्यायचा आणि तो म्हटला की घराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मी त्या चाव्या देण्यासाठी वाट बघतो आहे. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. The mason handed over the new house key to him. आणि तो ठेकेदार त्या ठिकाणी आला. त्याच्या हातामध्ये काही कायदेशीरपणे केलेली कागद होती. आणि मग तो गवंडी त्या ठेकेदाराकडे त्याने चावी दिली. But the contractor did not step forward to enter the house to see it. परंतु तो ठेकेदार त्या घराच्या आतही आला नाही. त्याने चावी तर घेतलीच नाही, तो घराच्या आतही आला नाही बघण्यासाठी. इन्स्टेड, याच्या उलट, with a broad smile he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone, "These are the ownership documents of this new house in your name." आणि काय आश्चर्य, त्या ठेकेदाराने त्या घराची चावी तर घेतली नाहीच, तो घरातही गेला नाही. उलट ती जी काही कागदपत्रांची फाईल त्याने आणली होती ती त्या गवंड्याकडे देऊन चावी सहित त्या गवंड्याकडे दिली आणि म्हणाला की ही कागदपत्रांची फाईल, अगदी अभिमानाने, गर्वाने म्हणाला. बीमिंग हॅप्पी म्हणजे अगदी आनंदित, अतिशय आनंदाने तो म्हणाला की ही चावी आणि हे कागद या घराचे हे तुझ्या नावाने आहेत, हे तुझ्या नावाने आहेत. द हाऊस इज युअर्स. आणि हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि हे घर मी तुला गिफ्ट म्हणजे भेट म्हणून द्यायचं ठरवलेलं आहे. डू यू इमॅजिन what the mason would have
फील्ड ॲट दॅट टाइम? त्या गवंड्याला कसं वाटलं असेल त्यावेळेला? काय वाटलं असेल? किती पश्चाताप झाला असेल त्याला की अरे, इतकी घरं आपण दुसऱ्यांसाठी चांगली बनवलीत आणि जे घर आपण आपल्याला मिळणार होतं ते घर बनवतानाच आपण दुर्लक्ष केलं. कारण त्याने त्याचं जे योगदान होतं ते त्यात दिलं नाही. त्याला ती अपेक्षा पण नव्हती की हे आपल्याला मिळेल असं. हे घर आपल्याला मिळेल असं त्याला वाटलंही नव्हतं. त्याच्यामुळे त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु याऐवजी जर त्याने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं असतं तर निश्चितच ते प्रामाणिकपणे केलेलं काम त्याच्याच फायद्याचं होतं. ते त्यालाच आनंद झाला असता त्या कामाचा. परंतु असं झालं नाही. त्याने त्याच्या कामावर निष्ठा ठेवली नाही. कसं तरी काम पूर्ण केलं. म्हणून काय सांगता येतं की प्रत्येक काम आपलं आहे असं समजूनच तुम्ही करायला हवं. म्हणजे काय सांगता येतं की ते आपल्या वाट्याला कधी येऊ शकतं. कुठलंही काम करा, मनापासून करा. अगदी तुमचं चांगले एफर्ट्स, चांगलं योगदान त्या कामामध्ये टाका आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने डू युअर बेस्ट. यू हॅव द पोएम बी द बेस्ट. द बिगिनिंग ऑफ द पोएम इज इन दिस टायटल बी द बेस्ट. म्हणजे अशा पद्धतीने काम करा. ते कधी तुमच्या वाट्याला येईल हे सांगता येत नाही. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी.